गुड मॉर्निंग. निमित्त आहे नवीन ब्लेंडर वापरून पाहायचा. तशी मी सुरुवात केली आहे कोल्ड कॉफीपासून, पण वाटण कसं बनतंय हे पाहायचं होतं मला आणि त्याच्याचसाठी मी आज अफगाणी अंडा करीचा बेत केलेला आहे. बॉईल केलेल्या अंड्यांना तिरका तिरका कट मारून मस्त तेलामध्ये कसुरी मेथी, लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून परतवून घेतली. त्याच तेलामध्ये थोडे खडे मसाला, कांदा, कोथिंबीर, अद्रक आणि हिरवी मिरची, लसूण हे सारं टाकून हे वाटण्यासाठी भाजून घेतलं. लवकर भाजावं म्हणून थोडंसं मीठ आणि टोमॅटो ॲड केला. ते थंड होईस तोपर्यंत थोडासा आरामही करून घेतला. तोपर्यंत आहो आलेच आहेत ऑफिसमधून. त्यांना मला किचनमध्ये मदत करायला फार आवडतं, तर त्यांनी अशा पद्धतीनं या ब्लेंडरचं उद्घाटन केलेलं आहे आणि एवढी स्मूथ अशी ही पेस्ट मला करून दिलेली आहे. तेलामध्ये ती पेस्ट, कढीपत्ता, लाल तिखट, मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून दही टाकायचं, ताजी मलाई ॲड करायची म्हणजे दुधावर आलेली साय ॲड करायची आणि छान तेल सुटेपर्यंत हे सारं परतवून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे भिजवलेल्या काजूची पेस्ट आणि तीच मी आज नेमकी विसरलेली आहे. बरं ठीक आहे, चला. तरी सुद्धा अंडा करी टेस्टी झालेली होती. बघूच शकता तुम्ही. त्याच्यासोबत असा छान जीरा राईस होता. वाव, काय दिसतीये ना अंडा करी ही. एकदा नक्की करून बघा. बाय.